नमस्कार। आज मी तुम्हाला लाडू बनवायचे ते सांगणार आहे कसे ते। मी चना डाळचं पीठ आणि रवा असे मिक्स लाडू बनवते। त्याकरता मी हे साहित्य घेतलेले आहे। 1 किलो चण्याची डाळ आहे, ही भाजून दळून आणायची आहे। 1 किलो रवा घेतलेला आहे, पाऊण किलो हे घरचं तूप घेतलेलं आहे। हे जायफळ 1.5 किसून घेतलेलं आहे। छोटं होतं म्हणून 1.5 घेतलं, मोठं असेल तर 1 किलोला एक बस होतं मोठं। हे एवढं किसून झालेलं आहे। ही 1 किलो पिठी साखर आहे, म्हणजे एकदम हे समप्रमाण सोपं आहे आणि लक्षात राहण्यासारखं आहे। डाळ एकदम छान लालसर भाजायची आणि ती दळून आणायची आहे। मी तुम्हाला ती कशी भाजायची ती दाखवते। आता मी भाजायला सुरुवात करते। हे मी कढई तापत ठेवलेली आहे। शक्यतो भाजायला काही वस्तू भाजायला पण कढईचा वापर करायचा, त्यामुळे भाजायला खूप सोपं जातं। एका वेळी अर्धा किलो डाळ भाजायची आहे, भाजायला सोपं पडतं। आणि छान अशी मोठा गॅस ठेवायचा आणि सतत हलवायची, म्हणजे ती जळत नाही आणि छान भाजली जाते। एकदम लाल अशी करायची, मी तुम्हाला ती दाखवते। कढईमुळे काय होतं, आपण हे असं हलवलं तरी ते परत खाली येतं, एका ठिकाणी चिकटून राहत नाही। आणि माझी लोखंडाची कढई आहे, आपल्या शरीराला लोहाची गरज असते, म्हणून मी शक्यतो जास्त लोखंडाचीच कढई वापरते। आता मी ही डाळ छानपैकी अशी भाजून घेते। हे लाडू एवढे छान आवडतात, मी गणपतीत पण बनवते आणि दिवाळीला पण बनवते, पण माझ्याकडे जेवढे येतात तेवढे जण मला सांगतात तुमचे लाडू खूपच छान असतात। माझ्या मुलांनाही फारच आवडतात। मी आता ही तुम्हाला दाखवते, ही डाळ कशी भाजून घ्यायची। ती अशी सतत हलवत राहायची, गॅस मोठा ठेवायचा आहे, म्हणजे काम आपलं पटपट होतं। फक्त हलवायची मेहनत घ्यायची, बारीक ठेवला तर मग ते खूप वेळ लागतो, म्हणून अशी हलवत राहायची सतत, तर ती पटापट छान भाजली जाते। ही बघा, आपली ही डाळ अशी छान कडक मस्त लाल भाजून झालेली आहे। मी ती आता काढून घेते आणि दुसरी भाजायला टाकते। ती आपल्याला पेपरवर टाकायची आहे, काहीतरी भांड्यात घेऊन, नाही तर मग ती गरम असते, त्यामुळे ओलावर परत ती ओली होईल, म्हणून पेपरवर टाकायची आहे डाळ। हे बघा, याची आपल्याला खरपूस डाळ भाजून घ्यायची आहे। मी भाजून घेतलेली आहे, ही आता दळून आणायची आहे। अशी थंड झाल्यावर ही पेपरवर काढायची आहे आणि थंड झाल्यावर दळून आणायची। मी आधीच डाळ दळून आणलेली आहे, त्याचं हे असं पीठ होतं। हे 1 किलो पीठ आहे। आता आपल्याला रवा आणि चण्याचं पीठ हे वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे। हे तुपात नाही भाजायचं आहे, सुक्कच भाजायचं आहे, हे मी तुम्हाला दाखवते आता। हे बघा, रवा पण आपल्याला असा अर्धा किलो 2 वेळा भाजून घ्यायचा आहे। मोठ्या गॅसवरच आपण भाजायचा आहे, चांगला खरपूस भाजायचा आहे, सुक्का भाजायचा आहे, हे लक्षात ठेवा। मी त्याच्यात तूप घालून भाजत नाही, ते छान भाजला जातो सुक्का भाजल्यामुळे। हे बघा, आपला रवा भाजत आलेला आहे, त्याचा रंग बदलायला लागला आहे, तर लालसर भाजून घ्यायचा आहे। रवा बारीक घ्यायचा आहे 0 नंबरचा, आणि चण्याची डाळ पण बारीक दळून आणायची आहे, आणि हे असं सुक्कच भाजायचं आहे, असं छान लालसर, कारण त्यातला कच्चेपणा गेला पाहिजे, म्हणजे लाडू चवीला एकदम छान लागतात। अजून थोडा लाल करायचा आहे रवा, मी अजून त्याला भाजते। साधारण 7 मिनटं लागतात, 7 ते 8 मिनटं, आणि चण्याच्या डाळीला पण तेवढेच अर्धा किलो भाजायला 7 ते 8 मिनटं लागले मला। आणि आता रवा भाजायला पण 7 मिनटं लागली। अर्धा किलो 2 वेळा। तुम्हाला जर एवढे 1-1 किलोचे करायचे नसतील तर तुम्ही अर्धा किलोचेही करू शकतात, किंवा पाव किलोचे पण करू शकतात। हे बघा, आपला रवा भाजत आला आहे, आता मी तो काढून घेणार आहे। हे बघा, आता आपल्याला हे पीठ भाजायला टाकायचं आहे। गॅस बारीक ठेवायचा आणि मीडियम आचेवर हे पीठ भाजायचं। आपण रवा हे मोठ्या गॅसवर भाजले, पीठ
मीडियम गॅसवर भाजायचं आहे. असं भाजत राहायचं आहे. एकदम छान भाजून घ्यायचं आहे खरपूस. तोपर्यंत रवा आपण पंख्याखाली थंड करायला ठेवायचा आहे, कारण आपल्याला हे सगळं थंड करून मग त्यात सगळं मिक्स करायचं आहे. हे सगळं थंड झालं पाहिजे. मी सुक्कच भाजते, छान भाजलं जातं. हे कसे लाडू जास्त तुप्पट लागत नाही, त्याच्यामुळे सर्वांना खायला आवडतात. असं हलवल्यामुळे बरोबर सगळीकडे सारखं भाजलं जातं ते. हे बघा, आपलं हे असं लालसर खरपूस पीठ भाजून झालेलं आहे. हे मी आता काढून घेते. आणि असं आणखी पीठ, हे साधारण पाव किलो पीठ आहे. असं मी हे पाव किलो भाजून घेते, कारण हे पीठ आहे त्याच्यामुळे एका वेळी अर्धा किलो नाही भाजू शकत. म्हणून हे असं सारखं सगळीकडे हलवत राहायचं, म्हणजे जरा पण जळत नाही पीठ. आणि मध्यम आचेवर भाजायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून जातो. आपण डाळ पण भाजून दळून आणली होती आणि आता हे पीठ पण भाजलेलं आहे. बघा, याच्यात एकही थेंब तूप टाकलेलं नाही, बिना तुपाचं आपण हे भाजलेलं आहे. मी आता हे बघा, आपलं चण्याचं पीठ भाजून झालेलं आहे. कसा खरपूस झालेला आहे, याचा एकदम छान वास सुटलेला आहे. आता रवा आणि चण्याचं पीठ पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. मी ते थंड करायला ठेवलंच आहे. हे बघा, भाजलेला 1 किलो रवा थंड झालेला आहे. मी पंख्याखाली थंड केला. आता त्याच्यात हे 1 किलो चण्याचं पीठ भाजलेलं टाकते. मोठ्या भांड्यात घेतले, कारण मिक्स करायला बरं पडतं. आता हे मिक्स करून घ्यायचं असं, रवा आणि बेसन. त्यात आता आधी तूप घालायचं आहे. मोठं भांडं घेतल्यामुळे ते हे होत नाही, खाली सांडत नाही. हे बघा, हे मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यात पाऊण किलो तूप घालणार आहोत. हे माझं घरचंच आहे, बनवलेलं तूप. हे मी अर्ध टाकलं, मिक्स करून घेते. असं सगळं मिक्स करायचं आहे. बघा कसा कलर आलेला आहे. कोणाला कळत पण नाही हे रवा आणि चण्याचं पीठ मिक्स लाडू आहे. त्याची चव पण फार छान लागते. असं मिक्स करायचं आहे. ते तूप आपल्याला लागणार आहे ते सगळं, कारण हे सगळं मिळून प्रमाण 3 किलो होतं. 1 किलो रवा, 1 किलो चण्याचं पीठ आणि 1 किलो पिठी साखर. मग त्याला पाऊण किलो तूप लागतंच. गरम याच्यात टाकलं तर लाडू कडक होतात, म्हणून आपल्याला गरम याच्यात टाकायचं नाही आहे. थंड याच्यात टाकलं तर ते असे मऊ लागतात आपल्याला आणि तोंडात लगेच विरघळतो लाडू. हे बघा, हे तूप झालेलं आपलं बरोबर. आता पिठी साखरेत जायफळ मिक्स करून ती टाकायची आहे. हे बघा, हे मी पिठी साखरेत टाकून घेते जायफळ. असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे साखर सगळ्याला लागल्यावर जायफळ पण लागणार सगळ्याला. ही सगळी टाकून द्यायची. तर हे हातानेच मिक्स करायचं आहे. साखर जर तुम्हाला कमी लागत असेल
तर थोडी कमी केली तरी चालेल, 100 ग्राम वगैरे. पण ही नॉर्मल लागतात हे लाडू. 1 किलोला 1 किलो पाहिजेच. हे बघा, हे सगळं मिक्स झालेलं आहे. याचा वास तर एवढा छान सुटलेला आहे, सगळं भाजलेलं, त्याच्यात जायफळ, आणि याचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. आता हे मी तुम्हाला वळून दाखवते. हा लगेच पटकन लाडू वळतो. हे असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, असं म्हणजे सगळीकडे पिठी साखर लागलेली आहे. असं हातावर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, पटकन लाडू बनेल याचा. असा हातावर इथे ठेवायचं आहे आणि असं वळायचं, असं लाडू. हे बघा, असे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत. तूपही तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर एवढं तूप नको असेल तर तुम्ही करू शकतात. आणि हे लाडू 1.5-2 महिने टिकतात. कुठे प्रवासाला जरी न्यायचे असतील तरी हे चालतात. आणि मी काय करते, गणपतीत, दिवाळीत माझं जास्त प्रमाण असतं, मग मी आदल्या दिवशी भाजून ठेवते. म्हणजे मग दुसऱ्या दिवशी पूर्ण थंड झालेलं ते बनवायला बरे पडतात, थंड झालेलं. हे बघा, आपले हे असे छान लाडू झालेले आहे. हे लाडू तुम्ही करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्या कमेंट बॉक्सला कळवा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.